नमस्कार. आज आपण एका अतिशय सुंदर आणि खोलवर विचार करायला लावणाऱ्या काव्यदर्शनाला सुरुवात करणार आहोत. आजच्या या विशेष भागात आपण कवी संतोष केंजळे यांनी प्रकाश आणि सावली यांच्यावर लिहिलेली एक विलक्षण कविता अनुभवणार आहोत. आणि हो, आपण फक्त वरवरचा सारांश नाही पाहणार, तर ही संपूर्ण कविता सविस्तर वाचून त्यातील शब्दाशब्द आणि त्यामागचा सखोल अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग प्रकाश आणि सावली यांच्यातील या अद्भुत नात्याचा प्रवासाला सुरुवात करूया. तुझ्या प्रकाश मिठीतच माझ्या अंधार कायेला आकार आहे. वा, सुरुवातच किती विलक्षण आहे ना. पहिलीच ओळ थेट मनाला भिडते आणि एका अतिशय सखोल तत्वज्ञानात्मक प्रवासाची पूर्वतयारी करून देते. प्रकाश आणि सावली यांच्यातला हा जो एक शाश्वत आणि जिव्हाळ्याचा खेळ आहे, तो या एका वाक्यात कवीने अतिशय सुंदरपणे मांडला आहे. प्रकाशाची मिठी आणि अंधाराची काया हे दोन अगदी वेगळे भासणारे घटक कसे एकत्र येतात हे पाहणं खरोखरच रंजक आहे. आता ही कविता समजून घेताना एक गोष्ट आधी स्पष्ट करूया. आपण या कवितेचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. इथे प्रकाश म्हणजे एक दिवा आहे जो सर्वस्व देणारा आहे, आणि त्याच्या अगदी विरुद्ध आहे अंधार किंवा सावली, जी सर्व काही स्वीकारणारी, घेणारी आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ही संपूर्ण कविता कुणा माणसाच्या दृष्टिकोनातून नाही, तर प्रत्यक्ष सावलीच्या दृष्टिकोनातून लिहिली गेली आहे. सावली थेट प्रकाशाशी संवाद साधते. हे सूत्र डोक्यात ठेवूनच आपण पुढे जाणार आहोत. तर कवितेचा पहिला भाग आहे अंधार आणि प्रकाशाचे नाते. काळोख आणि प्रकाशाचा नेमका संबंध काय असतो ते पाहूया. नाहीतरी कशाची मातक बरी मला होती, तुझ्या पावली मैफिलीत माझी जागा ठरलेली होती. इथे पहा, सावली किती सहजपणे आणि अत्यंत विनम्रपणे आपली जागा मान्य करते. प्रकाशाची जी इतकी भव्य मैफिल सजलेली आहे, त्या मैफिलीत सावलीची जागा अगदी प्रकाशाच्या पायाशी अत्यंत शांतपणे आधीच निश्चित केलेली आहे. यातून तिची प्रकाशाप्रती असलेली अपार कृतज्ञता दिसून येते. आता इथे खरोखरच लक्ष वेधून घेणारा शब्द म्हणजे मातब्बरी. या शब्दाचा अर्थ आहे अभिमान, खोटा अहंकार किंवा स्वतःचा मोठेपणा. सावली जणू सांगतेय की तिला स्वतःच्या अस्तित्वाचा कोणताही अहंकार नाहीये. प्रकाशाच्या त्या झगमगाटात तिने स्वतःचा सर्व अहंकार सोडून दिला आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता ती फक्त प्रकाशाच्या चरणांशी राहायला पसंती देते. यापुढचा भाग आहे अस्तित्वाचा आकार आणि द्वैत. अस्तित्वाचे स्वरूप आणि दोन परस्पर विरोधी शक्ती. तुझ्या प्रकाशमिठीतच माझ्या अंधार कायाला आकार आहे. द्वैत जोवरी प्रकाश अंधार कार्याचे, तोवरीच माझे राहणे आहे. खरंच हा किती विस्मयकारक असा विरोधाभास आहे ना. विचार करा, सावलीला स्वतःचं असं कोणतंच भौतिक शरीर नसतं. ती केवळ एक अंधार काया असते. पण जेव्हा प्रकाशाची किरणे तिच्यावर पडतात, तेव्हा त्या प्रकाशाच्या मिठीतच या अंधारलेल्या कायेला खऱ्या अर्थाने आकार मिळतो आणि सीमा प्राप्त होतात. इथे द्वैत हा शब्द समजून घेणं खूप गरजेचं आहे. द्वैत म्हणजे दोन परस्पर विरोधी पण एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या शक्ती. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जसं प्रकाश आणि अंधार. सावलीचं अस्तित्व हे केवळ तोपर्यंतच टिकून आहे जोपर्यंत प्रकाशाचं अस्तित्व आहे. प्रकाशाशिवाय सावली असूच शकत नाही. या दोन अगदी भिन्न शक्ती असल्या तरी त्या पूर्णपणे अविभाज्य आहेत. आता वळूया पुढच्या भागाकडे, जगाचा भ्रम आणि आपली भेट. जगाची समजूत काय असते आणि यातलं एक खासगी रहस्य काय आहे हे इथे पाहायला मिळेल. जळतेच जगास्तव खास हा भ्रम त्यांचा आहे, मला भेटण्यासाठीच रात्र सारी तुझे उजळणे आहे. बघा, इथे बाह्य जगाला वाटत असणाऱ्या एका भ्रमावर अगदी अचूक बोट ठेवलंय. दिव्याला पाहिल्यावर संपूर्ण जगाला असं वाटतं की हा दिवा त्यांच्यासाठी, त्यांना उजेड देण्यासाठी जळत आहे. पण सावलीला आतलं गुपित माहीत असतं. तिला पूर्ण खात्री असते की रात्रभर दिव्याचं हे जे उजळणे आहे ते केवळ आणि केवळ तिलाच घेटण्यासाठी आहे. पुढे सावली म्हणते, खुशाल फेक तू अपुली किरणे, त्या प्रकाश वेड्यांवरती अंतरीचे तुझे जळणे खास माझ्यासाठीच आहे. इथे सावली अगदी हक्काने सांगते की जगातील त्या प्रकाश वेड्या लोकांवर वरवरची किरणे पडत असली तरी दिव्याच्या आतून जे खऱ्या अर्थाने जळणे सुरू आहे, ती जी अंतरीची धगधग आहे, ती फक्त आणि फक्त सावलीसाठीच आहे. बाहेरचा उजेड जगासाठी असेल, पण आतली उष्णता आणि वेदना यांवर फक्त सावलीचाच अधिकार आहे. तुझे जळणे खास माझ्यासाठीच. खरं सांगायचं तर हे वाक्य या संपूर्ण काव्यदर्शनाचा एक भावनिक गाभा आहे. इथे प्रकाश आणि सावली यांच्यामध्ये एक अत्यंत सखोल आणि गुप्त अशी जवळीक पाहायला मिळते. जगाच्या डोळ्यांपासून लपलेलं हे एक अथांग प्रेम आहे.
आपल्याला इथे जाणवतं की त्यांचं हे नातं केवळ भौतिक नाहीये, तर ते अतिशय आत्मिक आहे. यानंतर कवितेचा सूर थोडा गंभीर होतो. हा भाग आहे सावलीचे आयुष्य आणि शेवटची धडपड, नश्वरता आणि अटळ शेवट. आयुष्य सावलीचे घेऊन यालो, तू तेवशील तेवढेच अस्तित्व घेऊन यालो. ऐकायला थोडं जड वाटतं ना, कारण यात एक अटळ अशी शोकांतिका दडलेली आहे. सावलीचं स्वतःचं असं कोणतंच स्वतंत्र आयुष्य नाही. जोपर्यंत तो दिवा तेवत राहील, केवळ तोपर्यंतच सावलीचं अस्तित्व टिकून राहील. थोडक्यात सांगायचं तर प्रकाशाची ज्योत हीच सावलीच्या आयुष्याची मोजपट्टी आहे. एकाचं जीवन दुसऱ्याच्या तेवण्यावर पूर्णपणे विसंबून आहे. तू संपण्याआधी माझी फडफड निश्चित आहे. अस्तित्व जपण्याची ती धडपड केविलवाणी आहे. आपण सर्वांनी हे पाहिलंय, दिवा जेव्हा मिणमिणू लागतो तेव्हा सावली ही मोठी आणि लहान होत फडफडू लागते. ही फडफड म्हणजे अस्तित्वात राहण्यासाठी सावलीनी केलेली एक अतिशय केविलवाणी, हतबल धडपड आहे. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी केलेली ती एक अगतिक हालचाल असते. आणि मग येतो कवितेचा अंतिम टप्पा, जळमटण्यानंतरची अंतिम शांतता, संघर्षानंतर मिळणारी परम शांती. थकशील जेव्हा जळुनी, पोळशील जेव्हा जगास अनुभवुनी, या अंधारातच पाहीन वाट मी तुझ्याच पायाशी बसुनी. वाह! जेव्हा हा प्रकाश जळून जळून पूर्णपणे थकेल, या स्वार्थी जगाचे चटके अनुभवून जेव्हा तो होरपळून निघेल आणि विझेल, तेव्हा सर्वत्र अंधार पसरेल. पण त्या अंधारातही सावळी त्याच जागेवर, त्याच पायाशी बसून प्रकाशाची वाट पाहत राहील, त्याला विश्रांती देण्यासाठी. यातून आपल्याला काय समजतं? तर हीच सावलीची खरी आणि शाश्वत निष्ठा आहे. जेव्हा प्रकाशाची सर्व ऊर्जा संपलेली असते, तो स्वतःला गमावून बसतो, तेव्हा सांत्वन देण्यासाठी हीच सावली त्याच्यासोबत उरते. प्रकाशाला जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव राहत नाही, तेव्हा अंधार बनून सावली त्याला कुशीत घेते. ही एक अढळ अशी सोबत आहे, जी प्रकाश संपल्यानंतरही कायम राहते. ह्या सगळ्या सखोल प्रवासानंतर शेवटी एक असा प्रश्न उभा राहतो, जो आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पाडेल. जेव्हा प्रकाश संपतो, तेव्हा निष्ठेचे काय उरते? हा प्रश्न फक्त प्रकाश आणि सावलीपुरता मर्यादित नाहीये. कोणत्याही खऱ्या, निस्वार्थ आणि शाश्वत नात्याचं हे अंतिम सत्य असू शकतं. जेव्हा सर्व ऊर्जा, सर्व रूप संपून जातं, तेव्हा फक्त उरते ती अढळ निष्ठा आणि एक शांत अंधार, जो पुन्हा एका नव्या आकाराची वाट पाहत असतो. ह्या एका सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आजचं हे काव्यदर्शन आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सुरेख विषयासोबत. धन्यवाद.